सावधान. आपण भारतीय सध्या बचतीपेक्षा जास्त कर्ज करण्यावर भर देतोय का? कारण RBIच्या ताज्या रिपोर्टनुसार भारतीय घरांवर कर्जांचा डोंगर वाढला आहे. मार्च 2025च्या अखेरीस भारताचे हाऊसहोल्ड डेट म्हणजेच कौटुंबिक कर्ज GDPच्या तब्बल 41.3% पोहोचले आहे. मागच्या 5 वर्षाची सरासरी 38.3% होती, पण आता आपण त्याही पुढे गेलो आहोत. याचा अर्थ स्पष्ट आहे, आपण पूर्वीपेक्षा जास्त कर्ज घेत आहोत. पण हे कर्ज कशासाठी? घर घेण्यासाठी नाही. RBI म्हणते की या वाढीमागचं मुख्य कारण आहे कन्झम्पशन लोन, म्हणजेच चैनीच्या वस्तू, गॅजेट्स, टॉवेल किंवा दैनंदिन खर्चासाठी घेतलेल्या कर्ज. सप्टेंबर 2025 पर्यंत एकूण कर्जामध्ये अशा रिटेल लोन्सचा वाटा तब्बल 55.3% इतका प्रचंड आहे. गृहकर्ज किंवा बिझनेस लोनपेक्षा लोक आता स्वतःच्या गरजा आणि मौज-मजेसाठी जास्त कर्ज घेत आहेत. पण एक दिलासादायक बातमी आहे. इतर विकसनशील देशाच्या तुलनेत भारताची परिस्थिती अजूनही चांगली आहे. आणि विशेष म्हणजे 2025च्या शेवटच्या तिमाहीत भारतीयांच्या नेट फायनान्शियल सेव्हिंग्समध्ये थोडी सुधारणा झाली आहे. मित्रांनो, कर्ज घेणे वाईट नाही, पण गरजेसाठी आहे की मौजेसाठी हे तपासणे गरजेचे आहे. वाढता कर्जाचा बोजा भविष्यात महागात पडू शकतो. त्यामुळे स्पेंड वाईजली, सेव्ह स्मार्टली. अर्थविश्वातील अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी मॅक्स महाराष्ट्राला नक्की फॉलो करा.